वाफाळता भात आणि भरलेली चिंबोरीचा झणझणीत रस्सा म्हणजे अफलातून जोडी. चिंबोरीच्या रस्स्याच्या अप्रतिम वासाने तुमच्या तोंडाला पाणी सुटले नाही तर नवरच. तर हाच झणझणीत चिंबोरीचा रस्सा कसा करावा आणि चिंबोरी कशी साफ करावी हे आपण आता आज पाहणार. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. चिंबोरी साफ करण्यासाठी प्रथम चिंबोऱ्यांच्या नांग्या मी काढून घेते. चिंबोरीचे डुक्के ही मी कवळीकडून आधीच काढून आणले होते. नांग्या काढून घेतल्यावर चिंबोरी ही स्क्रबरने व्यवस्थित साफ करून घेऊया. यामुळे चिंबोरीवर लागलेली माती आणि चिखल निघून जाते. चिंबोऱ्याबरोबरच डुक्के व नांग्याही पाण्याने स्वच्छ साफ करून घेऊया. आता आपल्याला चिंबोरीचा पाठीमागचा काळा भागही काढून घ्यायचा आहे. तो काढून झाल्यावर चिंबोरी पुन्हा व्यवस्थित स्क्रबरने आपण साफ करून घेणार आहोत. अशा प्रकारे चिंबोरी, डुक्के, नांग्या आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या आहेत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण प्रथम चिंबोऱ्यांच्या नांग्यांचा अर्क काढून घेणार आहोत. या अर्कामुळे चिंबोरीची कालवण ही खूप चविष्ट होते. मिक्सरच्या भांड्यात चिंबोरीच्या नांग्या आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून मिक्सरवर फिरवून झाल्यावर पुन्हा थोडे पाणी टाकून हे आपल्याला पातळ करून घ्यायचे आहे. अर्क हे वाटून झालेले आहे ते आता आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया. ह्या अर्काचा वापर आपल्याला कालवण बनवताना करायचा आहे. आता आपण कालवणासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेऊया 12 ते 13 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी भाजलेले सुके खोबरे, आणि अर्धा कप कोथिंबीर. हे सर्व टाकून झाल्यावर आपण यात टाकणार आहोत थोडंसं पाणी. थोडंसं पाणी टाकून झाल्यावर आपल्याला बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटण तयार आहे. तर आता आपण चिंबोरीचं कालवण बनवायला घेऊया. यासाठी एका पॅनमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेले आहे तर त्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट ही आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतवून घ्यायची आहे. आता आपण यात टाकणार आहोत 3 मीडियम बारीक चिरलेला कांदा. कांदे आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. कांदा हा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडासा चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत. याने कांदा हा व्यवस्थित आणि लवकर शिजतो. तर कांदे व्यवस्थित परतवून झालेले आहेत. तर आपण यात टाकूया अर्धा चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 2 मोठे चमचे आगरी कोळी मसाला, सर्व मसाले व्यवस्थित परतवून झालेले आहेत. तर आपण आता यात टाकूया मिरची खोबऱ्याचं वाटण. वाटण हे आपल्याला आपल्या गरजेनुसार टाकून घ्यायचं आहे.
कारण ग्रेव्ही ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशी बनवायची आहे. वाटण हे आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे, नाहीतर वाटणाचा कच्चा वास जात नाही आणि वाटण व्यवस्थित परतल्यावर कालवण ही खूप चविष्ट लागते. आता यात आपण काढलेल्या चिंबोरीच्या नांग्याचा अर्क टाकून घेऊया आणि अर्क टाकल्यावर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात आपण टाकणार आहोत साफ केलेली चिंबोरी. काळ्या पाठीची चिंबोरी ही खारफुटीच्या खाजणात सापडते. कोळंबीप्रमाणेच यात ओमेगा 3 स्निग्धाम्लांचा खूप साठा असतो. तसेच सेलेनियम, तांबे असे धातू असतात. म्हणूनच चिंबोरी ही मांसाहारी लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. चिंबोरी टाकून 2 ते 3 मिनिटं परतवल्यावर यात टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ. मीठ आणि चिंचेचा कोळ व्यवस्थित मिक्स केल्यावर यात आपल्याला लागणाऱ्या ग्रेव्हीनुसार आपण पाणी टाकून घेऊया. तुम्हाला जशी ग्रेव्हीची क्वांटिटी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. पाणी टाकून झाल्यावर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे कालवण आपल्याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं व चिंबोरी शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अस्सल चिंबोरी खाऊ मंडळींना चिंबोरी पकडण्यापासून त्याला लालकच वाटणात शिजवण्यापर्यंत सारा मामला चोख ठाऊक असतो. असा हा झणझणीत आणि चविष्ट असं चिंबोरीचं कालवण तयार आहे. आता यात आपण कोथिंबीर टाकून तांदळाच्या भाकरीसोबत किंवा वाफळत्या भातासोबत खायची मज्जा काही औरच असते. तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.